11वा गोदरेज नंबर 1 सह्याद्री नवरत्न पुरस्कार 2012. सह्याद्री वाहिनीने गेल्या दशकभरात असंख्य कर्तृत्ववान व्यक्तींचा नवरत्न पुरस्कार देऊन गौरव केला. पाहूया याचाच आढावा. नयन मनोहर, तेजोमय, दैदिप्यमान असं जे असतं ते रत्न. अशा विलोभनीय 9 रत्नांचा तेजपुंज गुच्छ म्हणजे नवरत्न. पुरस्कार मालिकेतील उच्चतम श्रेष्ठतम पुरस्कार म्हणजेच सह्याद्री नवरत्न पुरस्कार. हा पुरस्कार म्हणजे चमचमती नवरत्न जडवलेली विलोभनीय रंग कमाल. 2002 पासून सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा सुरू झाला आणि उत्तरोत्तर त्याच्या कक्षा व्यापक झाल्या, विस्तारत गेल्या. संगीत, नाट्य, चित्रपट, पत्रकारिता, शिक्षण, क्रीडा, उद्योग, समाजसेवा अशा अनेकानेक क्षेत्रांमध्ये अलौकिक कामगिरी करून स्वतःची मोहोर उमटवणाऱ्या थोरा मोठ्यांचा यथोचित सन्मान करून सह्याद्री वाहिनी आपलं सामाजिक कर्तव्य पार पाडत आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव जागती ठेवून सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळ्यासारखे दर्जेदार कार्यक्रम करत असल्यामुळेच सर्वाधिक लोकाश्रय लाभलेली सह्याद्री वाहिनी दूरदर्शन वाहिन्यांच्या गर्दीतही अव्वल क्रमांकावरची लोकप्रिय वाहिनी ठरली आहे. हा पुरस्कार पण एक स्पेशल अवॉर्ड आहे माझ्यासाठी. सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने सादर होणाऱ्या मनोरंजनाच्या सप्तरंगी कार्यक्रमांमुळे अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झालंय. सह्याद्री वाहिनीचे असंख्य प्रेक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर गोदरेज नंबर 1 सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात. ह्या वर्षीची 9 रत्न कोण कोण आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे. मग विलंब कशाला, सादर करीत आहोत 11वा गोदरेज नंबर 1 सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा 2012. विभावरी, मला सांग, अस्सल नैसर्गिक सौंदर्य म्हणजे? इश, काहीतरीच काय, तू सगळ्यांच्या समोर माझी स्तुती काय करतोयस रे? मी तुम्हाला सांगतो, गैरसमज हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. अभिजित, म्हणजे तू माझी स्तुती करत नव्हतास? छे, तेवढी दृष्टी आणि अक्कल देवाने मला दिली आहे. काय? बरं ठीक आहे, ते जाऊ दे. तू ते अस्सल नैसर्गिक सौंदर्य वगैरे असं काहीतरी म्हणत होतास. म्हणजे सांगतो ना, जी माणसे एकच ध्येय ठरवून त्यालाच आपलं जीवन मानतात, सतत त्याचाच विचार करून त्याची स्वप्न पाहतात, तीच माणसं आयुष्यात यशस्वी होतात. त्यांचे जीवन कर्तृत्वाने उजळते. अशा यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत नवरत्नांचा सन्मान करणं यालाच मी अस्सल नैसर्गिक सौंदर्याची पूजा समजतो. क्या बात आहे अभिजित. आणि हे नुसतंच नैसर्गिक सौंदर्य नाही, तर सामर्थ्य आहे, प्रतिभेचं, बुद्धिमत्तेचं, कलेचं आणि अथक परिश्रमाचं. अशा पूजेमध्ये आपल्या सगळ्यांनाच सहभागी होता आलं, यासारखी दुसरी भाग्याची गोष्ट नाही. एक कला, एक क्षेत्र हे विधात्याने दिलेलं वरदान आहे. त्यामध्ये जो आपली मोहोर उमटवतो तो खरा कर्तृत्ववान आहे. रसिक हो, आजच्या या सोहळ्यात विविध क्षेत्र स्वतेजाने उजळून टाकणाऱ्या नवरत्नांचा म्हणजेच 9 मान्यवरांचा आपण सन्मान करत आहोत. अरे हो अभिजित, पण तत्पूर्वी या नवरत्नांची निवड करणारे रत्नपारखी अर्थात ज्युरी मेंबर्स यांचे प्रेमपूर्वक आभार मानणं हे औचित्यपूर्ण ठरेल, नाही का? अगदी खरंय. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आम्हाला विविध क्षेत्रातील मान्यवर मातब्बर मंडळी ज्युरी मेंबर्स म्हणून लाभले. यंदाचे ज्युरी मेंबर्स आहेत ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी, संगीत तज्ज्ञ अभ्यासक अमरेंद्र धनेश्वर, लेखिका सुहासिनी कीर्तिकर, पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीकांत बोजेवार आणि उपसंचालिका सांस्कृतिक संचालनालय मिनल जोगळेकर. आणि ती त्यांच्या समवेत आहेत ज्येष्ठ पत्रकार लेखक द्वारकानाथ संजगिरी आणि सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ. या सर्वांचे मनपूर्वक आभार. बदाम आणि गुलाबजल हे तुझ्या नवीन फिल्मचं नाव आहे ना? बघ, मी कसं बरोबर ओळखलं. आहे की नाही मी हुशार? आता याबद्दल मी काय बोलू, तुम्हीच सांगा. बरं ठीक आहे, मला सांग त्या फिल्मची स्टोरी काय? ती मी नंतर सांगतो, पण त्यापूर्वी मला सांग, बदाम आणि गुलाबजल यांचं काय महत्व असतं ग? सोपं आहे. बदाम खातात आणि गुलाबजल शिंपडतात. ग्रेट, सॉलिड आहेस तू. आहेच मी हुशार. मग तुझ्या या हुशारीवर आता मी एक पोवाडा रचणार आहे. वाव, खरंच? एक काय आहे रे त्या पोवाड्यामध्ये? जाऊ दे, त्यापेक्षा आपण पुढे जाऊया.
अगं, गुलाबाचा सुगंध आपल्याला जगण्याचा आनंद देतो. टोचणाऱ्या काट्यांना बाजूला टाकून पुढे जायला शिकवतो. मला एक सांग, हे तू कुठून आणि कोणाकडून लिहून आणलंस रे? अगं थांब ग बाई, ते मी तुला नंतर सांगतो. मी तुला सांगतो, बदामाचं खाणार त्याला देव देणार, सौंदर्याबरोबर बुद्धीला ताजा तवाना तजेला देणार. खरंय, गुलाबजल आणि बदाम आपण सोबतीला घेऊन पुढे जाऊया आणि आज आपण ज्याच्यासाठी जमलो आहोत त्या कार्याला सुरुवात करूया. आता आपण वळूया आजच्या सोहळ्यातील पहिल्या पुरस्काराकडे. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या साक्षीने सन्मानित करूया आपल्या पहिल्या नवरत्नाला. संगीत, सूर, स्वर, ताल, स्वराची उपासना, गुरुशिष्य परंपरा आणि गुरुदक्षिणा. सुरांच्या चांदण्यात मनसोक्त भटकण्यासारखा आनंद नाही, स्वरांच्या अभिषेकात मनचिंब होण्यासारखी दुसरी अनुभूती नाही. आपल्या कर्तृत्वाने सर्वांना स्वर्गीय आनंद देणाऱ्या प्रतिभासंपन्न संगीत उपासकाला आपण गोदरेज नंबर 1 सह्याद्री संगीतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. त्यांना गोदरेज नंबर 1 सह्याद्री संगीतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद्मविभूषण पंडित रामनारायणजी यांना. त्याचबरोबरीने मी आमंत्रित करतो 11व्या गोदरेज नंबर 1 सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा प्रायोजित करणाऱ्या गोदरेज समूहाचे अमोल दिघुले, डेप्युटी जनरल मॅनेजर गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांना. नवरत्न नवरत्न सह्याद्रीचे. नवरत्न सह्याद्री. आता पाहूया या पुरस्काराची एक ध्वनी चित्रफीत. निसर्गरम्य काश्मीरच्या पहाडी इलाख्यातून आलेलं संतूर झंकारतं आणि क्षणभरातच ऐकणाऱ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात घेऊन जातं. आपल्या संतूर वादनातून पंडित उल्हास बापट तीच अनुभूती संगीत प्रेमींना देत असतात. वयाच्या 5व्या वर्षीच उल्हासजींनी वडील यशवंत बापट यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. तालवाद्याच्या आवडीमुळे पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे ते 12 वर्ष तबला शिकले. पंडित के.जी. गिंडे, पंडित वामनराव सडोलीकर आणि सरोद वादक झरीन दारूवाला शर्मा यांचं बहुमोल मार्गदर्शन उल्हासजींना लाभलं. उत्सुकता म्हणून उल्हासजी संतूर वादनाकडे वळले. पुढे त्याच वाद्यानं त्यांना आयुष्यभराची ओळख दिली. संतूर वादक पंडित उल्हास बापट. संतूर वादनात सतत प्रयोग करून उल्हासजींनी नवनवीन राग बांधले, नव्या बंदिशी रचल्या. सर्वच्या सर्व 12 सूर लावण्याची वेगळी आणि अवघड क्रोमॅटिक ट्युनिंग पद्धती पंडितजींनी विकसित केली. संतूर मध्ये असणारा मिंडचा अभाव संशोधनाधारे उल्हासजींनी पूर्ण केला. स्वतःच्या देखरेखीखाली त्यांनी उत्कृष्ट संतूर बनवून घेतले आहेत. 1975 साली संतूर वाद्याकडे वळलेल्या पंडितजींनी आजवर देशापरदेशातील असंख्य संगीत रसिकांना आपल्या संतूर वादनानं तृप्त केलंय. अनेक गायक गायिका आणि संगीतकारांबरोबर त्यांनी संतूर वाजवलंय. अनेक तरुण शिष्यांना पंडितजी संतूर वादन शिकवत असतात. संतूर वादनातील त्यांच्या प्रभुत्वाची दखल घेऊन अनेक संस्था संघटनांनी पुरस्कार आणि पारितोषिकं देऊन उल्हासजींचा गौरव केलाय. अनेक वृत्तपत्रांनी लेखांच्या माध्यमातून त्यांच्या संगीत सेवेची नोंद घेतली आहे. सतत नवं काही ऐकवण्याची आस बाळगून संतूर सारख्या लोकवाद्याच्या नजाकतीचा अनुभव उल्हासजी गेली 35 वर्ष संगीत रसिकांना देत आहेत. अशा ह्या ज्येष्ठ संतूर वादक पंडित उल्हासजी बापट यांना या वर्षी सह्याद्री वाहिनीचा संगीत रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. गोदरेज नंबर 1 सह्याद्री संगीतरत्न पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो पंडित उल्हासजी बापट यांना. नवरत्न नवरत्न सह्याद्रीचे. नवरत्न सह्याद्रीचे. नवरत्न सह्याद्रीचे. नवरत्न सह्याद्रीचे. नवरत्न सह्याद्रीचे. नवरत्न सह्याद्रीचे. नमस्कार. आईवडिलांचे आणि गुरुजनांचे आशीर्वाद आणि चाहत्यांच्या सदिच्छा, गेले 35 वर्ष प्रामाणिकपणे केलेलं संतूरवादन आणि संगीताचं तत्त्व आणि स्वत्व
सांभाळून केलेली संगीताची सेवा, ह्या सगळ्या पुरस्काराचं श्रेय जातं. मी दूरदर्शन, सह्याद्री वाहिनी यांचा खूप खूप आभारी आहे. आणि मला पंडितजींसारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकाराकडनं हा बहुमान मिळाला, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद. या कलेच्या क्षेत्रात जाता आता माझ्या वाजवण्यातली जी वेगळी पद्धत आहे, मग अशी आपण ऐकलं तसं क्रोमॅटिक ट्युनिंग आणि संतूरवर मिंटचा प्रयोग, ह्या दोन गोष्टीमुळे आपोआपच कळत नकळत कधीतरी माझं असं स्वतंत्र घराणं निर्माण झालं आहे. ते माझ्या विद्यार्थ्यांनी पुढे टिकवावं अशी माझी इच्छा आहे. तर म्हणूनच विद्यार्थ्यांनी यावं, याच्यापेक्षा विद्यार्थ्याला यावं असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून मी विद्या या शब्दाकडे, विद्या हा शब्द मी दोन्हीकडनं वाचला. विद्या द्यावी हे धोरण ठेवून मी सतत विद्यादानाचे कार्य करतो. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पंडित रामनारायणजी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. नमस्कार. मैं बहुत आनंद में हूँ आज आप लोगों को यहाँ देख के, और हमारे मित्र बापटकर जी को सम्मानित किया, बहुत आनंद की बात है. हर एक देश की पहचान उसके कल्चर से होती है. हमारे यहाँ कल्चर की जो सीमा है वो बहुत बहुत ऊंची है. आस्ते आस्ते हम लोग थोड़े से दूर होते जा रहे हैं, ये दुख की बात है. इस किस्म के कार्यक्रम और होने चाहिए, ज़्यादा होने चाहिए, डिटेल में होने चाहिए, ताकि हमारी आने वाली जो जनरेशन है वो भी वो फॉलो करें जो करना चाहिए. मैंने जैसे कहा, हर एक देश की पहचान, उसकी भाषा, उसका कल्चर और जो कुछ महात्मा लोगों ने यहाँ पर किया है उसको ज़िंदा रखना बहुत ज़रूरी है. हमारा जो संगीत है वो मंदिरों से आता है, उसकी पहचान बनी रहे और आने वाली जनरेशन में भी वो बात चालू रहे. हमारे यहाँ कुछ बड़े अच्छे लोग हैं, इन्होंने संतूर में एक कुछ अपनी तरफ से नई बात पैदा की है, उसकी दाद में इनको देता हूँ और आप सब लोगों को धन्यवाद देता हूँ. ये काम इसी तरह से चालू रहेगा. कृपया नमस्कार. गोदरेज नंबर 1 सह्याद्री नवरत्न पुरस्कार 2012 प्रस्तुत.